नमस्कार, रामकृष्ण हरी आणि जय शिवराय. स्वागत आहे तुमचं या अत्यंत विशेष भागात. आजचा एपिसोड थोडा वेगळा आहे, थोडा मोठाही आहे, पण मी खात्री देतो पुढचे काही मिनिटं तुमचं आयुष्य बदलून टाकणारे असू शकतात. आज आपल्या हातात एक पुस्तक आहे, ल्युईस हाऊस यांचं गाजलेलं पुस्तक द ग्रेटनेस माइंडसेट. पण थांबा, आपण फक्त एका अमेरिकन लेखकाच्या पुस्तकावर बोलणार नाही आहोत. आपण हे बघणार आहोत की अमेरिकेत 20-21व्या शतकात लिहिलं गेलेलं हे माइंडसेटचं शास्त्र आपल्या राजाने छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षांपूर्वीच कसं अंमलात आणलं होतं. आणि सर्वात महत्त्वाचं, हे सगळं ऐकून आजच्या मराठी तरुणाने, मराठी माणसाने राजकारणात, पॉलिटिक्समध्ये का उतरलं पाहिजे. मित्रहो, लेखक म्हणतात, ग्रेटनेस इज नॉट अ गॉड लाईक फीचर, इट इज अ चॉईस. म्हणजे महानता हे देवाचं वरदान नसून ती एक निवड आहे. आज आपण बघतोय मराठी माणूस नोकरीत उत्तम आहे, व्यवसायात पुढे येतोय, पण जेव्हा विषय सत्तेचा किंवा राजकारणाचा येतो तेव्हा आपण नाक मुरडतो. राजकारण हे घाणेरडं आहे असं म्हणून आपण बाजूला होतो. पण मला सांगा, जर शिवरायांनी विचार केला असता की मुघलांशी पंगा घेणं म्हणजे राजकारण आणि ते धोक्याचं आहे, तर स्वराज्य उभं राहिलं असतं का? नाही ना. मग आज आपण या पुस्तकातील 4 टप्प्यांतून समजून घेऊया की स्वतःमधल्या लीडरला कसं जागं करायचं. लेखक पुस्तकाच्या सुरुवातीलाच सांगतात की तुम्हाला जगावर राज्य करायचं असेल तर आधी स्वतःच्या मनावर राज्य करावं लागेल. सर्वात मोठा अडथळा काय आहे? सेल्फ डाऊट, म्हणजेच मी हे करू शकेन का? आपल्या मराठी मुलांची एक अडचण असते, बुद्धी अफाट आहे, कष्ट करायची तयारी आहे, पण एक न्यूनगंड असतो, माझं इंग्रजी चांगलं नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, माझा राजकीय वारसा नाही. ल्युईस हाऊस म्हणतात की तुमची आयडेंटिटी म्हणजे ओळख तुम्ही स्वतः ठरवायची असते. जरा इतिहासात डोकावूया. पुण्यात गाढवाचा नांगर फिरवला होता. पुणे ही शापित भूमी मानली जात होती. जर शहाजीराजे किंवा जिजाऊंनी विचार केला असता की इथे कसं राज्य होणार, तर पण नाही. बालशिवरायांनी त्याच पुण्यात सोन्याचा नांगर फिरवला. याला म्हणतात रीरायटिंग द नॅरेटिव्ह. तुमची पार्श्वभूमी काय आहे यापेक्षा तुमचं विजन काय आहे हे महत्त्वाचं. राजकीय दृष्टिकोन. तुम्ही आज विचार करत असाल की राजकारणात फक्त गुंड किंवा पैसेवाले लोक जातात. हेच तर सेल्फ डाऊट आहे. जोपर्यंत सुशिक्षित, चांगल्या विचारांची, ग्रेटनेस माइंडसेट असलेली मराठी माणसं विधानसभेत, संसदेत जाणार नाहीत, तोपर्यंत बदल कसा घडेल? लेखक म्हणतात, तुमच्या भूतकाळातील अपयशाला आपली ताकद बनवा. शिवरायांनी वडिलांची झालेली फरफट पाहिली होती, पण त्यातून ते खचले नाहीत, तर त्यातूनच त्यांनी स्वराज्य निर्मितीची प्रेरणा घेतली. पुस्तकात एक खूप सुंदर कन्सेप्ट आहे, मीनिंगफुल मिशन, म्हणजे असं ध्येय जे फक्त पैशासाठी नाही तर समाजासाठी आहे. ल्युईस हाऊस विचारतात, तुम्ही सकाळी का उठता? जर तुमचं उत्तर फक्त पगार मिळवण्यासाठी असेल तर तुम्ही सर्व्हायव्हल मोडमध्ये आहात, ग्रेटनेस मोडमध्ये नाही. शिवाजी महाराजांचं मीनिंगफुल मिशन काय होतं? फक्त राजा होणं नाही. त्यांचं मिशन होतं हे राज्य व्हावे ही त्या श्रींची इच्छा, रयतेचं कल्याण. आता तुम्ही म्हणाल, अहो पण आम्हाला कुठे स्वराज्य स्थापन करायचंय, आम्हाला तर घर चालवायचंय. अगदी बरोबर. पण जोपर्यंत तुमच्या हातात सत्ता किंवा निर्णय क्षमता येत नाही, तोपर्यंत तुम्ही तुमच्या समाजाचं भलं करू शकत नाही. आज महाराष्ट्राला गरज आहे अशा नेत्यांची ज्यांच्याकडे एक विजन आहे. तुम्ही ग्रामपंचायतीची निवडणूक लढवा, सोसायटीची सेक्रेटरी पोस्ट घ्या किंवा कॉर्पोरेशनमध्ये जा, पण ध्येय हेच ठेवा की माझ्या लोकांचं कल्याण. लेखक म्हणतात, तुमचं ध्येय स्पष्ट करा. तुम्हाला शिक्षण क्षेत्रात बदल घडवायचा आहे, शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे, पाण्याचं नियोजन करायचं आहे. फक्त नेता व्हायचं म्हणून राजकारणात येऊ नका, काम करायचं आहे म्हणून राजकारणात या. महाराजांनी गडकिल्ले जिंकले ते स्वतःच्या सोयीसाठी नाही, तर स्वराज्याच्या रक्षणासाठी. हे माइंडसेट तयार करा. मित्रांनो, राजकारणात न जाण्याचं सर्वात मोठं कारण काय असतं? लेखक याला फिअर ऑफ जजमेंट म्हणतात. सोप्या मराठीत, लोक काय म्हणतील किंवा माझी बदनामी झाली तर? राजकारण म्हटलं की चिखलफेक आलीच, ट्रोलिंग आलं, विरोध आला. लेखक म्हणतात, इफ यू आर नॉट बीइंग जज्ड, यू आर नॉट डुईंग एनिथिंग इम्पॉर्टंट. जर तुमच्यावर टीका होत नसेल तर तुम्ही काहीच महत्त्वाचं काम करत नाही आहात. अफजल खान चालून आला होता तेव्हा लोकांनी काय म्हटलं असणार?
पोराचा जीव जाणार, वेडेपणा आहे हा. मिर्झा राजे आले तेव्हा पुरंदरचा तह करावा लागला तेव्हा लोकांनी टीका केली असेल की महाराज झुकले. पण महाराजांना फिअर ऑफ फेलियर किंवा फिअर ऑफ जजमेंट नव्हती. त्यांचं लक्ष अर्जुनासारखं ध्येयावर होतं. तुम्हाला राजकारणात यायचंय तर कातडी जाड करावी लागेल. टीका ही यशाची पावती आहे हे स्वीकारा. लुईस हाऊस पुस्तकात एक टेक्निक सांगतात. तुमच्या भीतीला कागदावर लिहा आणि तिला प्रश्न विचारा. जर मी निवडणूक हरलो तर काय होईल? लोक हसतील. मग काय होईल? मी पुन्हा प्रयत्न करेन. जेव्हा तुम्ही भीतीला प्रश्न विचारता तेव्हा ती भीती लहान होते. महाराजांनी आग्र्याच्या कैदेत असताना हेच केलं होतं. भीतीला डोक्यावर बसू दिलं नाही, तर युक्तीने म्हणजे स्ट्रॅटेजीने काम केलं. स्वप्न बघितलं म्हणजे मिशन. भीती घालवली, नो फिअर. आता पुढे काय? लुईस हाऊस म्हणतात, यू नीड अ गेम प्लॅन, म्हणजे तुम्हाला रणनीती हवी. नुसता उत्साह कामाचा नाही. राजकारण हे बुद्धीचं क्षेत्र आहे, भावनेचं नाही. आपल्याकडे त्याला एकच शब्द आहे, गनिमी कावा. आजच्या भाषेत त्याला स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग किंवा नेटवर्किंग म्हणता येईल. लुईस हाऊस पुस्तकात सांगतात की तुम्हाला योग्य कोचेस म्हणजे मार्गदर्शक आणि टीम म्हणजे संघ हवा. मराठी तरुणांसाठी ॲक्शन प्लॅन. 1. अभ्यास करा. राजकारणात उतरायचं तर संविधानाचा, कायद्याचा आणि स्थानिक प्रश्नांचा अभ्यास करा. शिवराय भूगोलाचा अभ्यास करायचे. 2. माणसं जोडा. स्वराज्यात 18 पगड जातींची माणसं होती. तुम्हालाही जातीपातीच्या भिंती तोडून माणसं जोडावी लागतील. लेखक याला बिल्डिंग युअर ट्राईब म्हणतात. 3. आरोग्य, हेल्थ. लेखक शारीरिक सुदृढतेवर खूप भर देतात. राजकारण हे दमछाक करणारं क्षेत्र आहे. रामदासांनी का सांगितलं सामर्थ्य आहे चळवळीचे? कारण शरीर तंदुरुस्त हवं. तुम्ही आजच मुख्यमंत्री होणार नाही आहात, पण आज तुम्ही वॉर लेवलला काम सुरू करू शकता का? हा तुमचा गेम प्लॅन असायला हवा. मित्रांनो, आपण या काही मिनिटांत द ग्रेटनेस माइंडसेट आणि शिवचरित्र यांचा सुंदर संगम पाहिला. लुईस हाऊस परदेशात बसून जे सांगतायत ते आपल्या राजाने रक्ताचं पाणी करून सिद्ध केलंय. शेवटी मला तुम्हाला एका प्रश्नासह सोडायचंय. तुम्ही ग्रेटनेस म्हणजे महानता निवडणार आहात की मीडिओक्रिटी म्हणजे साधेपणा? तुम्ही फक्त व्हॉट्सॲपवर स्टेटसला महाराजांचा फोटो ठेवणार आहात की महाराजांचे विचार अंमलात आणून प्रत्यक्ष सत्तेत सहभागी होणार आहात? मराठी माणसाने आता चाकरीच्या मानसिकतेतून बाहेर पडून मालकी आणि नेतृत्व म्हणजे लीडरशिप स्वीकारण्याची वेळ आली आहे. चांगले लोक राजकारणात आले नाहीत तर वाईट लोकांच्या हाती सत्ता जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ही तुमची वेळ आहे. भीती सोडा, ध्येय निश्चित करा आणि पहिलं पाऊल टाका. कारण निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू व्हायचं असेल तर आजच सुरुवात करावी लागेल. हे पुस्तक वाचा, पण त्यासोबत रोज शिवचरित्राचं एक पान वाचा. तुम्हाला जगातली कोणतीही मोटिवेशनची गरज पडणार नाही. जर तुम्ही हे पुस्तक अजून वाचले नसेल तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि कमेंट सेक्शनमध्येही पिन केली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता. हे पुस्तक तुमची जगण्याची दिशा नक्की बदलू शकेल. मी आपली रजा घेतो. जाता जाता इतकंच सांगेन, स्वतःला ओळखा, कारण तुम्ही त्या मातीतले आहात जिथे दगडातूनही देव आणि माणसातलाही देव जागा केला जातो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.